नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 4थीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. एप्रिल महिन्यामध्ये आपली परीक्षा आहे आणि त्यासाठी आपल्याला अशाच प्रकारचे सर्व प्रश्न विचारले जातील. एकूण 30 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. मित्रांनो, यासारख्या गणित, सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथ्स, मराठी, परिसर अभ्यास याही विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला या सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका सहज उपलब्ध होतील. काही अडचण असल्यास कमेंट करा. आपल्याला त्या विषयाची लिंकही नक्कीच पाठवण्यात येईल. इयत्ता 4थी इंग्लिश 30 गुणांची प्रश्नपत्रिका. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न 4 गुणांसाठी, लिसन अँड राईट, ऐका आणि लिहा. लेटर तुम्हाला सांगितलं जाईल, ते लेटर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. ACWV स्मॉल लिपीमध्ये लिहायचं आहे, ते लक्षात ठेवा. सूचनेकडे लक्ष ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनेच लेखन करायचं, तेव्हा 4 गुण मिळतील. क्वेश्चन नंबर 2 बघा. लुक ॲट द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. बघा, या ठिकाणी चित्र दिलेलं आहे, ते बघायचं आहे, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. एक पिक्चरबरोबर 3 ट्री त्या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. बघा, आता पहिला प्रश्न काय म्हटलेलं आहे, एकूण किती ट्रीज तुम्हाला दिलेले आहेत. आता एक चित्र म्हणजे 3 झाडं. आता 3 मँगोची झाडं आहेत म्हणजे 9 झाडं होतील. निंबाची 3 झाडं आहेत म्हणजे 9. जामुनची 3 आहेत म्हणजे 9. 9 2 18, 9 त्रिक 27 हे झाडं झाली. त्यानंतर वडाचं 3 झाडं, 28 29 30. पिपळचे 6 झाडं, 30 आणि 6 36 झाडं झाली. अशा पद्धतीने काउंट करायचं आहे. त्यानंतर लास्टला कोणतं ट्री आहे, कमी ट्री, तर ते आहे वडाचं झाड. त्यानंतर 6 ट्री कोणत्या झाडाचे आहेत, पिपळच्या झाडाचे. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे ही जी काही झाडांची नावं आहेत ती आपल्याला लावायची आहेत. बघा, ती लावून दाखवलेली आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 असेल आपला, यूज द लेटर इन द वर्ड टू मेक ऑर्डर वर्ड, 3 गुणांसाठी. ब्राईट, बट, हॉट. जो शब्द दिलेला आहे त्याच्यापासून आपल्याला शब्द बनवायचे आहेत 2. बघा, आता ड्रीम आणि रीडिंग. दुसरं मेकर, टॉकर. मार्केटपासून, सरप्राईजपासून प्राईज आणि अपप्राईज यासारखे शब्द बनवा. त्यानंतर पुढचं बघा, 4 गुणांसाठी प्रश्न, बाय माय. शेवटी सेम लेटर आलेले शब्द पाहिजेत आपल्याला. न्यू वर्ड्स बनवायचे त्याच्यापासून. अप, कप, टू, टू, ही, शी या पद्धतीने. ऑफ, ऑफ. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, 4 गुणांसाठी, रीड द पेअर ऑफ वर्ड्स ऑफ गिवन बिलो, मेकअप अ सेंटेन्स युजिंग बोथ वर्ड. 2 शब्द दिलेले, ते शब्द वापरून आपल्याला वाक्य बनवायचं आहे. दॅट इज व्हेरी ब्युटिफुल फिश. पुढचं, फिश इज
ऑन इनेट. या पद्धतीने कोणतेही 2 वाक्य बनवा आणि 4 गुण मिळवा. पुढचं बघा क्वेश्चन नंबर 6. राईट इन इंग्लिश. दूरदर्शनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? टेलिव्हिजन. संगणकला कम्प्युटर. लुक अँड राईट. पहा आणि लिहा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ दिल्याप्रमाणे लिहायचं. अतिशय सोपं आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा. राईट द सेंटेन्स दॅट एंड विच. क्वेश्चन मार्क येईल शेवटी असं सेंटेन्स तयार करा. व्हॉट इज युअर नेम. त्यानंतर क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन 9. व्हेजिटेबल लिस्ट पुटिंग 8-10 आयटम्स. बघा व्हेजिटेबलची लिस्ट आपल्याला बनवायची आहे. 8-10 शब्द 3 गुणांसाठी. बघा ते या ठिकाणी बनवून दाखवलेले. चिलीज, टोमॅटो, पोटॅटो या पद्धतीने कोणतेही लिहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीची इंग्लिश विषयाची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.